नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा आणि भाई पावसाळ्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचा मनसोक्त आनंद घ्या. आजच्या डीलरशिपमध्ये मित्रांनो, आपण या डीलरशिपच्या आधी एक व्हिडिओ कव्हर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आज पूर्ण स्टॉक अपडेट झालेला आहे. आज आपल्या समोर इथे एमव्हीपीज आहेत, सिडॅन्स आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी एक बोलतात ना प्रीमियम सेगमेंटची एसयूव्ही आपल्याला बघायला भेटणार आहे. आता लेट्स स्टार्ट द ब्लॉग. मित्रांनो, भारतीय गाड्यांचा विषय निघणार आणि आपल्या लिस्टमध्ये ही गाडी असणार नाही असं तर भाई कधी होणारच नाही. म्हणजे मी जसं याच्या आधी अनेक वेळा सांगितलं, भाई या गाडीचा एक म्हणतात ना, ही गाडी लॉट मध्ये विकली गेलेली आहे. त्यामुळे प्रत्येक डीलरशिप मध्ये भाई ही गाडी आपल्याला बघायला भेटणारच आहे. पाहिजे त्या व्हेरियंट मध्ये, पाहिजे जशी जेवढे किलोमीटर वगैरे चाललेली तर तशी आपल्याला बघायला भेटते. भाई खरंच म्हणजे ही गाडीचा एक आपलाच एक वेगळा होतात ना, एक रुतबा आहे या गाडीचा. आपल्या समोर जो मित्रांनो आता मॉडेल आहे, हा आहे अर्टिकाचा पेट्रोल सीएनजी मॉडेल आहे. 2017चा सिंगल ओनर मॉडेल आहे आणि या गाडीची जी आपली डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 7,25,000 रुपये. मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे इनोव्हा. मारुती अर्टिगा मित्रांनो कुठेतरी या गाडीपासून इन्स्पायर होऊन बनवली आहे असं आपण म्हणू शकतो. एकेकाळी इनोव्हाचं एक म्हणतात ना इंडियन व्हेरियंट कुठेतरी अर्टिगाला ओळखलं जात होतं, पण आजचं युगायोग असं म्हणा की आपल्याला मारुतीमध्ये सुद्धा इनोव्हा बघायला भेटत आहेत आणि आपल्याला टोयोटामध्ये सुद्धा अर्टिगा बघायला भेटत आहेत. या गाड्यांचं जे क्रॉस व्हेरियंट्स आहेत त्यांची नावं तुम्हाला काय माहिती आहेत का? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या समोर जो आता मित्रांनो हा इनोव्हाचा व्हेरियंट आहे, हा आहे इनोव्हा 2013चा मॉडेल आहे, व्ही व्हेरियंट आहे, सिंगल ओनर आहे आणि या गाडीची जी आपली डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 6,35,000 रुपये. मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे महिंद्रा अँड महिंद्राची 2011 मध्ये मिड साईज एसयूव्ही गाडी सेगमेंटमध्ये ही लॉन्च झाली होती. गाडीचं नाव आहे एक्सयूव्ही 500 मित्रांनो. आणि या गाडीमध्ये एक बोलतात ना मार्केटचं रिनॉन इंजन, ज्यांनी मार्केटमध्ये आपलं एक बोलतात ना एक एस्टॅब्लिश स्वतःचं नाव गाजवलं आहे, ते एमहॉक इंजन आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटत आहे. ही गाडी मित्रांनो आता डिस्कंटिन्यूड झालेली आहे. या गाडीला रिप्लेस केलेलं आहे महिंद्रा अँड महिंद्राच्या एक्सयूव्ही 700नी. 700चा एक भन्नाट व्हेरियंट या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बघायला भेटणार आहे. पण आता जो एक्सयूव्ही 500चा आपल्या समोरचा जो व्हेरियंट आहे, हा 2014चा W6 व्हेरियंट आहे, ज्याला अपग्रेड केला आहे W10 मध्ये. सिंगल ओनर गाडी आहे आणि या गाडीची आपली डीलर आस्किंग प्राइस आहे फक्त 4,75,000 रुपये. आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ते म्हणजे आता आपण स्टार्ट करणार आहोत सिडॅन सेगमेंट. आणि सिडॅन सेगमेंटमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 अशा गाड्या दाखवणार आहेत ज्या एकामेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. म्हणजे मार्केटमध्ये या 3 गाड्यांमध्ये सेल्स असेल किंवा ओव्हरऑल पब्लिक डिमांडसाठीचं म्हणतात ना एक रस्सीखेच आपल्याला ह्या तिन्ही व्हेरियंटमध्ये किंवा या तिन्ही गाडींमध्ये बघायला भेटणार आहे. त्या तिन्ही गाडींपैकी आपली पहिली गाडी आता आपण बघत आहोत ती आपल्या समोर आहे स्कॉडाची रॅपिड मित्रांनो. 2011 मध्ये वॉक्सवॅगन ग्रुपकडनं ही गाडी लॉन्च झाली असेल आणि ज्यांना माहिती नाहीये मित्रांनो, त्यांनी खरंच वॉक्सवॅगन ग्रुप हे किती मोठं ग्रुप आहे याबद्दल थोडंसं गुगलमध्ये करा, गुगल सर्च करावा. भाई जे रिझल्ट तुम्हाला कळणार आहेत ना ते खरंच शॉकिंग आहेत. आपल्या समोर जो मित्रांनो आता स्कॉडा रॅपिडचा व्हेरियंट आहे, हा डिझेल व्हेरियंट आहे, ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे मित्रांनो. 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअर कशाला म्हणतात भाई, म्हणजे मी खरं सांगतो, तर आपण समृद्धीसारख्या हायवेवरती ही गाडी घेऊन गेलात ना भाई, ही गाडी आपल्याला खुश करणार आहे. गाडीमध्ये सगळ्या आधुनिक फीचर्स आपल्याला टचस्क्रीन असेल, क्रूज कंट्रोल असेल, सगळं काही बघायला भेटत आहे. 2017चा फर्स्ट ओनर आहे आणि ही गाडी आपल्या समोर आहे. हिचा जो डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 6,75,000 रुपये. मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे वॉक्सवॅगन कडनं. आणि वॉक्सवॅगन ग्रुप मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, एकदा नक्की आपल्याला जर आयडिया नसेल तर गुगल करा आणि जर आयडिया असेल तर वॉक्सवॅगन ग्रुप अंतर्गत किती कंपन्या आणि काय काय म्हणजे बोलतात ना गाड्या त्यांच्या अंडर येतात याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या समोर आता पुढची गाडी आहे ती आहे वॉक्सवॅगनची वेंटो. आणि मित्रांनो, ह्या जर्मन गाड्या आहेत त्यामुळे या गाड्यांचं बिल्ड क्वालिटीचं मी दरवेळेला आणि वेगळं असं काहीच सांगणार आहे. या गाड्यांचं जे एक USB असतं ते असते मित्रांनो नेहमी बिल्ड क्वालिटी असते, अप्रतिम बिल्ड क्वालिटी, इंजन परफॉर्मन्स असते. आणि हा थोडंसं म्हणतात नाही मेंटेनन्स वाईज या गाड्या मित्रांनो थोड्याशा आपल्याला कॉस्टली पडतात, पण इंजन रिलायबिलिटी असेल किंवा एकूण जरी ते इंजनचं लाईफ असतं मित्रांनो या गाड्यांमध्ये ते खूप भन्नाट असतं. आपल्या समोर जो आता हा वेंटोचा मॉडेल आहे, हा पेट्रोल व्हेरियंट आहे, सेकंड ओनर आहे, 2013चा मॉडेल आहे आणि या मॉडेलचं डीलर आस्किंग प्राइस आहे फक्त 3 लाख रुपये.
सो या सेगमेंटमधली आपली पुढची गाडी आहे मित्रांनो Hyundaiची Verna. ही आपल्या समोर जी आता उभी आहे मित्रांनो, ही टॉप ऑफ द लाईन डिझेल व्हेरियंट आहे. 1.6 लिटरचं CRDI आहे इंजिन मित्रांनो आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो. 128 PS पॉवर आहे. आणि मित्रांनो ही गाडी म्हणजे ज्यावेळेला मी सांगितलं ना, सिडॅन गाड्या ज्यावेळेला भारतामध्ये आपलं पकड बनत होती किंवा त्यावेळेला डिमांड होता, त्यावेळेमध्ये मित्रांनो ह्या ज्या गाड्या आता आपण बघत आहोत, यांची डिमांड खरंच खूप सही होती मित्रांनो. आणि आता हा जो आपल्या समोर मॉडेल आहे, याच्यामध्ये आपल्याला बट ऑब्वियस आहे, टॉप ऑफ द लाईन म्हटलं म्हणजे की आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टम अलग व बऱ्याच सगळ्या मॉडर्न फीचर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळं बघायला भेटत आहे. सो हा मॉडेल मित्रांनो 2015चा टॉप ऑफ द लाईन डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. सेकंड ओनर गाडी आहे. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 4,90,000. सो मित्रांनो आपली पुढची गाडी आहे होंडा सिटी. जसं आपण MVB सेगमेंटमध्ये आपल्याला अर्टिगा अक्रॉस द मार्केट, सेकंड हँड मार्केटमध्ये आपल्याला पाहिजे तसा व्हेरियंट आपल्या बजेटमध्ये म्हणतात ना, बेस, टॉप असेल, कस्टम वगैरे व प्रत्येक प्रकारचे व्हेरियंट आपल्याला बघायला भेटतात. तसंच कुठेसं मित्रांनो होंडा सिटीच्या बाबतीमध्ये मला बघायला भेटलं, कारण आता गेली महिना 2 महिना जेव्हा मी आता हे सेकंड हँड कंटेंट करत आहे, त्यामुळे प्रत्येक डीलरशिपमध्ये मित्रांनो आपण कधीही जा तिथे आपल्याला एक होंडा सिटी ही भेटणारच. म्हणजे म्हणतात ना, व्हेरियंट वेगळा असेल, मॅन्युफॅक्चर इयर वेगळा असेल, पण होंडा सिटी मित्रांनो सेकंड हँडमध्ये खूप म्हणजे म्हणतात ना, कचकून स्टॉक अवेलेबल आहे. सो आपल्या समोर जो आता होंडा सिटीचा मॉडेल आहे, हा डिझेल व्हेरियंट आहे. फर्स्ट ओनर 2014चा व्हेरियंट आहे. आणि याची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 4,75,000 रुपये. मित्रांनो आपली पुढची गाडी आहे कॉम्पॅक्ट सिडॅन या सेगमेंटची. आणि मित्रांनो हा सेगमेंट आजही मार्केटमध्ये आपल्याला टक धरून बघायला भेटतो. आजच्या मार्केटमध्ये जिथे SUVचा कुठेतरी आपला बोलबाला होत आहे, तिथे कॉम्पॅक्ट सिडॅन आपल्याला प्रत्येक कंपनी असेल. माझ्याकडे पर्सनली टाटाची टिगॉर आहे, Hyundaiची आपल्याला छोटी गाडी बघायला भेटत आहे. आणि प्रत्येक सेगमेंटमध्ये मित्रांनो ही गाडी आपल्याला मारुतीची डिझायर आहे. या सगळ्या गाड्या मित्रांनो कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये आजही आपल्याला बघायला भेटतात. प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने मित्रांनो जर आपण विचार केला ना, तर कमी खर्चामध्ये आपल्याला एक सिडॅनचा कम्फर्ट, मागे 3 लोक आरामात बसू शकतो. आणि स्पेशली मित्रांनो लॉंग ड्राईव्हसाठी जर असतात ना, हे कॉम्पॅक्ट सिडॅन गाड्या खरंच बजेट फ्रेंडली मध्ये आपल्याला एक कम्फर्टेबल, म्हणजे मी म्हणतात ना, असं खूप जास्त लक्झुरियस नाही म्हणू शकत, पण कम्फर्टेबल गाड्या जर आपल्याला बघायच्या असतील तर बजेट सेगमेंट मधल्या आपल्या ज्या कॉम्पॅक्ट सिडॅन्स आहेत ह्या खरंच खूप चांगल्या आहेत. सो आपल्या समोर जी आता आहे ती आहे होंडा हमेशची ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंट आहे. 2014चं सेकंड ओनर मॉडेल आहे. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 3,00,000. तो मित्रांनो आपल्या समोर आहे महिंद्राची XUV 700. भाई काय गाडी आहे. सो मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढेही सेकंड हँड गाड्या मीरा भाईंदरमध्ये बघितल्या आहेत, आता हा माझा 8वा ब्लॉग आहे मित्रांनो, तर आतापर्यंत जेवढ्या आपण गाड्या बघितल्या त्या सगळ्या गाड्यांमध्ये मित्रांनो टेक्नॉलॉजिकली आधुनिकतेच्या मामलेमध्ये सगळ्यात ऍडव्हान्स गाडी ही आता आपल्या समोर उभी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या गाडीमध्ये फीचर्स तरही तेच आहे भाई, फुल्ली लोडेड फीचर्स आहे या गाडीमध्ये. सो या गाडीमध्ये मित्रांनो ही पहिली भारतीय बनावटीची गाडी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ADAS लेव्हल 2 बघायला भेटतो. ADAS म्हणजे मित्रांनो ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम. याच्यामध्ये बरेचसे सेफ्टी फीचर्स वगैरे मित्रांनो जे ड्रायव्हरला गाईड करतात ते आपल्याला बघायला भेटतात. सो लेव्हल 2 मध्ये मित्रांनो आपलं जे लेन डिसिप्लिन असतं, म्हणजे गाडी आपल्या लेनमध्ये राहणं, गाडी समोर जर कोण आला आणि आपली गाडी जर 70च्या म्हणजे म्हणतात ना लिमिटेड स्पीड मध्ये असेल तर गाडीला ब्रेक सुद्धा लागतो. असे सगळे ॲडव्हान्स फीचर मित्रांनो आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतात. आणि भाई या गाडीच्या आतमध्ये आल्यावरती खरंच मी भारावून गेलोय. म्हणजे ही म्हणजे म्हणतात ना सेकंड हँड मध्ये मित्रांनो इतकी नीट आणि टिच गाडी, म्हणजे मी खरं सांगतो, मी खूप गाड्या आता मी रिसेंटली अनुभवल्या, त्यातली वन ऑफ द ही टिच गाडी आहे मित्रांनो. प्रिस्टीन कंडिशन, म्हणजे कुठेही वेअर अँड टेअर नाहीये. असं ज्याची कोणीही गाडी ही याच्या आधी ठेवल्या ना भाई, त्याने मी खरं सांगतो या गाडीचा मी 100% सांगू शकतो, एक ड्रायव्हर होता आणि तो दिवसभर या गाडीवरती फडके मारत होता. भाई खरं प्रिस्टीन कंडिशन मध्ये गाडी आहे. सो मित्रांनो या गाडीच्या प्राइस साठी मी आपल्याला सांगतो, आपल्याला डीलरशिप कॉन्टॅक्ट करावा लागेल. आणि आजचे आपले जेवढे काय आपले गाडीज आपण आता इथे बघितले आणि ओम साईनाथ मध्ये मित्रांनो आपण जर माझ्या रेफरन्सने, डिजिटल भ्रमंतीच्या रेफरन्सने आलात तर नक्कीच आपला काय ना काहीतरी मान सन्मान नक्की ठेवला जाईल. सो मित्रांनो आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला, ही गाडी खरंच माझ्या डोळ्यासमोर, आता मी हे पर्सनली खूप वेळ मित्रांनो ही माझ्या डोळ्यासमोर राहणार आहे. सो मित्रांनो असाच भन्नाट कंटेंट गाडी रिलेटेड, आता आपला पावसाळा चालू आहे, गणपती बाप्पा आता महिन्यावरती येणार आहेत, तर भाई चॅनलवरती बॅक टू बॅक आणि भन्नाट कंटेंट येणार आहे. सो चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि मित्रांनो मनापासून खूप खूप धन्यवाद या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.